मुंबई गोवा महामार्गावर सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख या गावातील पराडकर कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला। पुलावरून गाडी सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली। या अपघातात एकूण 6 जणांचा मृत्यू झालाय। हे सर्वजण वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते। मीरा रोडच्या मोरे कुटुंबातील मायलेक यांचाही या अपघातात अंत झाला। विवेक मोरे हे या घटनेत बचावले असले तरी त्यांच्या पत्नी मिताली आणि मुलगा निहार यांचा जागीच मृत्यू झाला। पराडकर कुटुंबातील रमेश पराडकर गाडी चालवत होते। त्यांच्यासह त्यांची पत्नी मेघा आणि मुलगा सौरव यांचाही अपघातात मृत्यू झाला। तसेच जोगेश्वरी येथील त्यांचे नातेवाईक श्रेयस सावंत यांचाही या दुर्घटनेत मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतदेह पोस्टमॉर्टम नंतर घरात नेण्यात आले आहेत। शेजारी आणि नातेवाईकांनी या घटनेमुळे मोठा धक्का बसल्याचे सांगितले। 3 महिन्यांपूर्वी या कुटुंबातील वडिला आणि मुलांवर एक अपघात झाला होता, ज्यातून ते बचावले होते, पण आता ही दुर्दैवी घटना घडली। हा अपघात फक्त एका कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी धक्कादायक आहे। सुरक्षा उपाययोजना आणि रस्त्यांच्या स्थितीवर लक्ष देण्याची गरज यापुढे अधिकच भासून येते। द पोलीस न्यूज ब्युरो, मीरा रोड।